नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शुभांगी, आरंभने तिला लगेचच सावरलं. काय होतंय तुला? ये इथं बस. आरंभने तिला सोफ्यावर बसवलं. काय झालं? मी डॉक्टरला बोलावतो, आरंभ काळजीनं बोलला. काही गरज नाही, ॲसिडिटीनं होत आहे. शुभांगी छातीवरती हात ठेवून बोलली. 2-3 दिवसांपासून ती बाहेरचं जड अन्न खात होती, त्यामुळे तिला हायपर ॲसिडिटी झाली होती. व्हॉट हॅपन माय डिअर? तेवढ्यात रोजी आंटी चर्चमधून घरी आल्या होत्या. त्या तिला पाहून बोलल्या. काही नाही आंटी, थोडी जळजळ होतीये, मला पाणी हवंय, शुभांगी बोलली. मग रोजी आंटीनं तिच्यासाठी लगेच पाणी आणलं. पाणी पिऊन शुभांगीला जरा बरं वाटलं. यू फिलिंग बेटर? आरंभने तिला विचारलं. तिने हो मध्ये मान डोलावली. काही दिवसांपासून ती अजिबात नीट जेवण करत नाहीये. त्यात बाहेरचं खाण्यात आलंय आणि म्हणून असा त्रास होतोय. रोजी आंटी आरंभाकडे पाहत बोलल्या. व्हॉट? शुभांगी, तू जेवत नाहीयेस? आरंभ शॉक होत बोलला. आंटी, मला रूममध्ये जायचंय. शुभांगी त्याचं बोलणं इग्नोर करत बोलली आणि रोजी आंटीने आरंभकडे पाहिलं. कम. आरंभ तिचा हात हातात घेऊन तिला उठवत बोलला. असू द्या, मी जाईन आंटी सोबत. शुभांगी त्याच्या हातातून हात बाजूला घेत बोलली. आंटी? शुभांगीने आंटीकडे पाहिलं. कम. आंटी एक दीर्घ श्वास घेत बोलली आणि तिला आधार दिला. शुभांगी मग त्यांच्यासोबत रूममध्ये गेली. आरंभ तिला पाहत उभा होता. तुझ्यासाठी काही आणू? रोजी आंटी तिला बेडवर बसवत बोलल्या. मी ठीक आहे आंटी, मी जेवण केलंय, डोंट वरी, शुभांगी बोलली. ठीक आहे, तू आराम कर, काही लागलं तर सांग मला. रोजी आंटी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलल्या आणि रूमच्या बाहेर आल्या. आरंभ बाहेर उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत होती. शुभांगी नीट खात पीत नाहीये, हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? आरंभ रोजी आंटीला बोलला. माय डिअर, सांगण्यासाठी तू घरी असतोस कुठे? सॉरी टू से, बट तुझ्याकडे तर तिच्यासाठी अजिबात वेळ नाही. कसं सांगणार? रोज जेवणासाठी ती तुझी वाट पाहत बसते, पण तू नेहमी उशिरा येतोस. बऱ्याचदा बाहेरून जेवून येतोस. जागरण कमी, जेवण कमी, त्यामुळे तिला असा त्रास होणारच ना. असं म्हणून रोजी आंटी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. इकडे आरंभ रूममध्ये आला. शुभांगी डोळे मिटून शांत झोपली होती. दिवसभराची दगदग, अनियमित झोप आणि कमी आहार यामुळे तिला त्रास होत होता. तिचा चेहरा अगदी सुकून गेला होता. डोळ्यांखाली हलकी काळी वर्तुळं दिसू लागली होती. ती अशक्त झाली होती, तनानं आणि मनानंही. त्याच्यासाठी, तिच्यावरील प्रेमासाठी खरंच किती सहन करत होती ती, आणि त्यानं साधी त्याची दखलही घेतली नाही. आरंभने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले आणि तिच्या बाजूला पडला. मग तिच्याकडे पाहत तोही झोपला. सकाळी शुभांगी उठली. आळस देत तिनं डोळे उघडले. बाजूला पाहिलं तर आरंभ नव्हता. मला उठायला वेळ झाला की काय, असं म्हणत तिनं गडबडीनं मोबाईलमध्ये पाहिलं तर सकाळचे 8 वाजले होते. बापरे, 8 वाजले? आज अलार्म का नाही वाजला? तिनं अलार्म बंद केलेला पाहिला. अलार्म बंद कसा झाला? ती मनाशीच बोलली. हुकूम. ती आवाज देत उठली आणि तो रूममध्ये नव्हता. तिनं बाथरूममध्ये पाहिलं तर तो तिथेही नव्हता. गेले वाटतं ऑफिसला, ती मनातच बोलली आणि दीर्घ श्वास घेत फ्रेश व्हायला गेली. तयार होऊन ती खाली आली. किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता. आंटी? शुभांगी आवाज देत किचनमध्ये आली तर आरंभ ॲप्रन घालून डोक्यावरती शेफची कॅप घालून काहीतरी बनवत होता. गुड मॉर्निंग शौर्याची परी, तो अगदी लाडीक आवाजात गोड हसत बोलला. ती काहीच बोलली नाही, फक्त त्याला थोडं शॉक होऊन पाहत होती. तू डायनिंग टेबलवरती बस, मी 2 मिनिटात आलोच, तो डोळे मिचकावत बोलला. शुभांगी मग डायनिंग टेबलवरती जाऊन बसली आणि 1-2 मिनिटातच तो एक मोठा ट्रे घेऊन तिथे आला. त्यानं तिच्यासाठी तिच्या आवडीचा नाश्ता बनवला होता. सोबत ज्यूस, चहा, त्याची कॉफी, फ्रूट्स, बरंच काही होतं. त्यानं सगळं एका प्लेटमध्ये वाढून घेतलं आणि तिच्यासमोर प्लेट ठेवली. खा आणि सगळं संपवायचं. हे सगळं तुम्ही बनवलं? ती आश्चर्यानं बोलली. हो.
ती अविश्वासानं त्याच्याकडे पाहत होती. आंटीने थोडी हेल्प केली. तो क्यूट फेस करून बोलला, तुम्हाला ऑफिसला जायला वेळ होईल, तुम्ही खाऊन घ्या, मी खाईन नंतर, असं म्हणत तिनं चहाचा कप उचलला. आज मी ऑफिसला जाणार नाहीये. ती का या आविर्भावात त्याच्याकडे पाहत होती. माझी लाडकी बायको माझ्यावर रुसली आहे, माझं ऑफिसमध्ये मन कसं लागेल. अच्छा, म्हणजे माझा राग जावा म्हणून हे सगळं करताय का? नाही, मला माझ्या वागण्यासाठी खरंच खूप गिल्टी वाटतंय म्हणून. काल मी तुला खूप काही बोललो, तुझ्या मनाचा अजिबात विचार केला नाही. आय एम सॉरी. माफी मागून 2 दिवसांनी पुन्हा तसंच वागणार. असू द्या हुकूम, आता मला या सगळ्यांची सवय झाली. तुम्हाला फक्त तुमचं काम इम्पॉर्टंट आहे. बोलताना तिचे डोळे पाणावले. त्यानं तिचे डोळे पुसले आणि तिचे हात हातात घेतले. आय एम सॉरी, मी माझ्या कामात इतका व्यस्त झालो की मनात असूनही तुला वेळ देऊ शकलो नाही. तू मला समजून घेतेस, काहीच तक्रार करत नाहीत, यामुळे कदाचित मी नकळत असा वागत गेलो, पण आता तसं अजिबात होणार नाही. माझ्यासाठी फक्त तू इम्पॉर्टंट आहेस, बाकी कोणी नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत हळुवारपणे बोलला. त्याच्या डोळ्यामध्ये गिल्ट, सच्चेपणा स्पष्ट दिसत होता, पण त्याला ती सहजासहजी माफ करणार नव्हती. मला नकोय तुमचं सॉरी. काल किती बोललात तुम्ही. मला तुमची काळजी नाही. मी पहिली शुभांगी राहिली नाही, बदलली असं म्हणालात तुम्ही. खरं तर तुम्ही बदललायत. तुम्हाला माझी कदर नाही. मी बोलणार नाही तुमच्याशी. मी हवेलीमध्ये वापस जाते. बडे पप्पा, सासूमा हे दोघे परत येईपर्यंत मी अजिबात वापस येणार नाही. दादीसांना देखील सगळं सांगेन मी. ती मुसमुसत बोलली आणि दादीसांचं नाव ऐकताच आरंभ घाबरला. असं नको ना करू प्लीज. आणि दादीसांना तर अजिबात काही सांगू नको. मी पुन्हा असं वागणार नाही. मी रोज वेळेत घरी येईन, तुला रोज बाहेर घेऊन जाईन, तुला तुझा वेळ देईल प्लीज, पण तू हवेलीत जाऊ नकोस. मला इथे तुझ्याशिवाय नाही करमणार. डॅड नाही तर मला इथून कुठे जाता येत नाही. प्लीज, इथे राहून तू मला हवी ती शिक्षा दे, पण मला सोडून जाऊ नकोस. तुला माहीत आहे तुझ्याशिवाय माझं काही खरं नाही. तुझी इतकी सवय झाली मला की मी तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. तू माझी लाडकी राणीस आहेस ना. तुझ्या या लाडक्या हुकुमला एक चान्स नाही देणार का? आरंभ अगदी क्यूट फेस करून बोलला आणि तिला हसूच आलं, पण तिनं ते त्याला जाणवू दिलं नाही. 2-3 दिवस इग्नोर काय केलं, हा तर एकदम लाईनवरच आला. ती मनातच बोलली, ठीक आहे. मग तीही ॲटिट्यूड दाखवत बोलली, थँक्यू. तो तिला मिठीत घेत बोलला, हां, लांब राहायचं. ती त्याला मागे सरकावत बोलली, का? आत्ताच तर तू म्हणालीस ना माफ केलं म्हणून. अजिबात नाही. मी चुकले की तुम्ही मला शिक्षा देता ना, आता तुम्हालाही शिक्षा मिळणार. चालेल. तो अगदी खुश होत बोलला आणि तिला किस करायला चेहरा तिच्या अगदी जवळ आणला. ही शिक्षा नाही आहे, ती त्याच्या ओठांवरती बोट ठेवत बोलली. पण मी हीच शिक्षा देतो ना तुला. तो अगदी ओठ बाहेर काढून बोलला, मी दुसरी देणार आहे. पण कोणती? त्यानं विचारलं. अजून विचार नाही केला. तुम्ही ऑफिसमधून घरी आलात की सांगेन. पण मी तर आज ऑफिसला जातच नाहीये. जा, माझ्यामुळे कामाचं नुकसान नको व्हायला. पण तुम्ही प्रॉमिस केलंय ते विसरायचं नाही. अजिबात नाही. तो पुन्हा तिच्या जवळ येत बोलला, लांब राहायचं म्हणून सांगितलं ना. ती त्याला रोखत बोलली, किती दिवस? माझा राग जाईपर्यंत, ती बोलली. आणि तुझा राग कधी जाणार? पाहू. असं नको ना म्हणूस. लवकर राग सोड ना प्लीज. मी असं करतो, आज घरीच थांबतो. तुझा राग गेला की मला सांग, मग आपण. तो पुन्हा लाडात येत बोलला, सांगितलं ना लांब राहायचं. ती पुन्हा मागे सरकत बोलली, ठीक आहे. आता हे तरी खा. मी इतकं प्रेमाने बनवले प्लीज. तो एका हातामध्ये चमचा घेऊन बोलला. हो. तिनं खाण्यासाठी आ वासला आणि आरंभने तिच्या तोंडात एक घास भरवला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बायको जर रुसली तर ती कधी कधी फार त्रास देते. याचा अनुभव तुम्हालाही चांगलाच असेल. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.